नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मेड फॉर मराठी मोटिवेशन या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा 2026च्या दिवशी करायचे काही विशेष आणि प्रभावी उपाय. हे उपाय केल्यास घरात सुख समृद्धी, धनप्राप्ती, आरोग्य, यश आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, असे धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे. गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर नवीन वर्षाची सुरुवात, नवीन संकल्प, नवीन आशा आणि नवीन यशाचा प्रारंभ आहे. म्हणून या दिवशी केलेले काही छोटे छोटे उपाय तुमच्या संपूर्ण वर्षावर चांगला प्रभाव टाकू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा सोपा उपाय जे केल्यास घरात धनाची आणि सुखाची कधीच कमी पडणार नाही. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. यालाच महाराष्ट्रात गुढीपाडवा असे म्हणतात. पुराणानुसार असे मानले जाते की या दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली, म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. तसेच या दिवशी श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला असे सांगितले जाते. त्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे विजय, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. म्हणून या दिवशी केलेले पूजा, दान, जप आणि उपाय अत्यंत फलदायी मानले जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी शक्यतो लवकर उठावे. सकाळी स्नान करून स्वच्छ आणि नवीन कपडे घालावे. त्यानंतर देवघरात दिवा लावून देवाची पूजा करावी. या दिवशी घराची स्वच्छता करून घरात रांगोळी काढावी आणि मुख्य दरवाजाला तोरण लावावे, कारण स्वच्छ आणि सुंदर घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते. उपाय क्रमांक 1. गुढी उभारताना हा विशेष मंत्र बोला. गुढी उभारताना फक्त गुढी उभारू नका, तर त्यावेळी देवाचे स्मरण करून मंत्र म्हणणे अत्यंत शुभ मानले जाते. गुढी उभारताना मनात किंवा हळू आवाजात हा मंत्र म्हणा. ओम ब्रह्मध्वजाय नमः. हा मंत्र म्हणत गुढी उभारल्यास घरात विजय, आनंद आणि समृद्धी येते असे मानले जाते. उपाय क्रमांक 2. कडू गोड प्रसाद खाण्याचा महत्त्व. गुढीपाडव्याच्या दिवशी कडू गोड प्रसाद खाण्याची परंपरा आहे. यामध्ये साधारणपणे कडुलिंब, गूळ, चिंच, मिरी, जिरे, धने यांचा समावेश असतो. या प्रसादाचा अर्थ असा आहे की जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात, पण आपण ते शांतपणे स्वीकारले पाहिजे. हा प्रसाद खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहते असे आयुर्वेद सांगतो. उपाय क्रमांक 3. देवी लक्ष्मीची विशेष पूजा. जर तुम्हाला घरात धनप्राप्ती आणि आर्थिक स्थैर्य हवे असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा जरूर करा. एक लाल रंगाचा कपडा घ्या. त्यावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. नंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती अर्पण करा. त्यानंतर लक्ष्मी मंत्राचा 108 वेळा जप करा. ओम श्री महालक्ष्मी नमः. हा जप केल्याने घरात धनप्राप्तीचे मार्ग खुलतात असे मानले जाते. उपाय क्रमांक 4. तांदळाचा दिवा लावा. गुढीपाडव्याच्या दिवशी देवघरात तांदळाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. एक छोटी वाटी घ्या. त्यात स्वच्छ तांदूळ भरा. त्यावर एक छोटा दिवा ठेवून त्यात तूप टाकून दिवा लावा. हा दिवा लावताना मनात प्रार्थना करा. हे देवा, आमच्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता कायम ठेव. हा उपाय केल्याने घरात धन आणि अन्नाची कधीच कमी पडत नाही असे मानले जाते. उपाय क्रमांक 5. घराच्या मुख्य दरवाजावर हे करा. गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण लावणे खूप शुभ मानले जाते. आंब्याची पाने म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तोरण लावल्यानंतर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही असे मानले जाते. उपाय क्रमांक 6. या दिवशी दान जरूर करा. गुढीपाडवा हा दानासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी शक्य असल्यास खालील गोष्टी दान करा. अन्नदान, कपडे, धान्य, फळे दान केल्याने पुण्य वाढते आणि जीवनातील अडचणी कमी होतात असे धर्मशास्त्र सांगते. उपाय क्रमांक 7. नवीन कामाची सुरुवात. गुढीपाडवा हा नवीन काम सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी तुम्ही नवीन व्यवसाय, नवीन योजना, नवीन संकल्प सुरू करू शकता, कारण या दिवशी सुरू केलेले कामं
यशस्वी होते असे मानले जाते. उपाय क्रमांक 8. घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी घरात धूप किंवा कापूर जाळा. कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण शुद्ध होते. उपाय क्रमांक 9. कुटुंबासोबत वेळ घालवा. गुढीपाडवा हा कुटुंब एकत्र येण्याचा सण आहे. या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवा, एकत्र जेवण करा आणि देवाचे आभार माना. यामुळे घरात प्रेम आणि एकता वाढते. उपाय क्रमांक 10. हा विशेष संकल्प करा. गुढीपाडव्याच्या दिवशी एक चांगला संकल्प जरूर करा. उदाहरण, दररोज देवाचे स्मरण करेन, कोणाला दुखावणार नाही, गरजूंना मदत करेन, चांगले काम करेन. हा संकल्प तुमचे संपूर्ण वर्ष सकारात्मक आणि यशस्वी बनवू शकतो. विशेष उपाय. धनप्राप्तीसाठी आता सांगतो एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय. गुढीपाडव्याच्या दिवशी 1 रुपयाचे नाणे घ्या. ते देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवा. पूजा झाल्यानंतर ते नाणे तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्याने धनलाभाचे मार्ग वाढतात असे मानले जाते. मित्रांनो, गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा, सकारात्मकतेचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी जर आपण देवाची पूजा, चांगले विचार, दान, सकारात्मक संकल्प केले तर संपूर्ण वर्ष आनंद आणि यशाने भरलेले जाऊ शकते. म्हणून या गुढीपाडव्याला हे सोपे आणि पवित्र उपाय जरूर करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मेड फॉर मराठी मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर आपण नेहमी धार्मिक माहिती, प्रेरणादायी कथा आणि उपयुक्त उपाय घेऊन येत असतो. धन्यवाद. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.